मॅडम, या बाईंना मी कुठेतरी बघितलंय, पण कुठे ते नक्की आठवतच नाहीये. क्षमा, हसून घे हवं तेवढं. तुझे फक्त काही क्षण उरले. त्यानंतर तुझा खेळ खाल्ला, इथेच तुझ्यावर गोळी झाडेल. भैयाजी आल्यात. राहू दे नमस्कार नको. अहो असं कसं, शिक्षण क्षेत्रातील आमची आदर्श, आमची देवी सरस्वतीबाई समोर असताना आम्ही नमस्कार करणार नाही, असं कसं होऊ शकतं? अहो तुमचे आशीर्वाद मिळणं हेच आमच्यासाठी भाग्य आहे. अहो यात माझं काही कर्तृत्व नाहीये. राजगुरु ना हे मोठं संस्थान आहे. माझे सासू सासरे आणि माझे आजे सासूबाई यांनी सुरू केलं होतं. मी फक्त पुढे वाढवलं. आता माझ्या नंतर माझी नातवंड सांभाळणार आहे. भावड्या मार खाऊन तर येणार नाही ना? काय होतंय काय कळतच नाहीये मला. म्हणे बघ. अरे काय बघू, नुसता जीवाला घोर लावलाय माझ्या. काय गरज आहे त्या बंगल्यात जायची? त्याने पोलिसात दिला तर त्या हरामखोर श्यामाला तर तेच पाहिजे, ती नुसती बघत राहील. त्याने पण फक्त पैसे कसे घ्यायचे श्यामाकडून हे बघायचं, तर नसते उद्योग करतोय. ती पोरगी इथेच राहते. तिने मला ओळखायला नको. तिने मला ओळखायच्या आत त्या श्रमाचा गेम वाजवला पाहिजे. बसा ना. कुठल्या गावावरनं आलात? आम्ही आळंदीच्या सरस्वती विद्या मंदिरहून आलोय. अरे वा, तिथे पाटील आहेत ना ट्रस्टी. माझा नमस्कार सांगा त्यांना. हो, पाटील साहेबांनीच तुम्हाला खास आमंत्रण देण्यासाठीच आम्हाला पाठवलेलं आहे. खरं तर नेहमीच आम्हाला राजगुरु संस्थेकडनं देणगी मिळत असते, आणि मुख्य म्हणजे यावर्षी तुमचं मोलाचं मार्गदर्शन मिळावं म्हणूनच आम्ही तुम्हाला बोलावत आहोत. हो, कळलं कळलं. मगाशी मोगम ऐकलं मी. अहो नक्की येईन मी. सरस्वतीबाई, आम्हाला खात्री होती तुम्ही नक्की आमंत्रण स्वीकारणार. मुलांसाठी सतत कार्य करत राहणं हे माझं कर्तव्य आहे. छवी, हा? आतमध्ये पर्समध्ये काही पैसे आणि एक एनवलप घेऊन ये जरा. ओके. तुमच्या या खास कार्यक्रमासाठी आमच्या राजगुरु संस्थानातर्फे ना थोडीशी आर्थिक मदत ही पण स्वीकारा. तुम्ही शाळेला मदत करताय ना, हा खरंच तुमच्या मनाचा मोठेपणा आहे. तुम्ही कार्यक्रमाला नक्की यायचंय, पण आता खरंच पैशांची गरज नाहीये. हे बघा, कार्यक्रम उत्तम पार पडला ना तर याची चर्चा सगळ्या शिक्षण क्षेत्रात होईल, आणि मग असे कार्यक्रम सगळ्या शाळेत राबवले जातील. आणि तुम्ही पण तुमच्या शाळेपुरता नका मर्यादित ठेवू. त्या बाकीच्या शाळांना पण या तुमच्या या कार्यामध्ये ना सामावून घ्या. शिक्षणाचं महत्व सर्व दूर पसरलं पाहिजे. राजनाथ,
रजनी न डोक्यात राग घालून स्वतःच नुकसान करणार आहे. थांबा. कोणाला विचारून गेट उघडलं? कोणाला विचारून गेट उघडलं? ते कोण पाहिजे? ते ते ताई माई आहे ते. ती बाई बयाजींना भेटायला आली आहे. तुम्ही त्यांच्या बरोबर आलाय का? हो नाही 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 नाही. अरे मग काम काय आहे तुमचं? निघा इथून. मला निघा म्हटलं ना. बायाजी हा दे. आमच्या राजगुरू संस्थानाकडून तुमच्या शैक्षणिक उपक्रमाला एक छोटीशी भेट. खूप खूप आभार सरस्वतीबाई. तुमच्यासारख्या मोठ्या लोकांच्या आशीर्वादामुळे तर शाळा असे उपक्रम उभा करू शकतात ना. तुम्ही कार्यक्रमाला नक्की यायचंय. हो हो अहो येणारच आहे. मुलांचं कौतुक आपणच करायचं असतं. त्यांचा उत्साह वाढतो. अहो बसा बसा बसा. रे तू काय बघत बसलीस? जा सगळ्यांसाठी काहीतरी नाश्ता वगैरे घेऊन ये. हो घेऊन येते. गोड गोड बोलून मोठा आदर्शवाद मांडता येतो. मग माझ्याच वेळी काय इतकी कठोर शिक्षा सुनावली होती? सुनबाई तू खरोखर नशीबवान आहेस. अगं तुला सरस्वतीबाईंसारखी आजी सासू मिळाली. खरोखर चांगलं सासर मिळालंय तुला. सुखाने संसार कर. हा हो ना, खरंय. आग लावणार या संसाराला. या सरस्वतीबाईची लवकरच मी वाट लावणार आहे. अहो एवढं करायची काहीच गरज नव्हती. अहो इतक्या लांबून आलात तुम्ही. घ्या थोडेसे खा. ह्या मॅडम कुठे गेल्या? मी बाहेर बघून आले. अहो तुम्ही घ्या. अहो आमचं खाऊन झालंय, घ्या तुम्ही. ओ मॅडम, तुम्हाला नाश्त्यासाठी बोलवले आत. येता का? हो आलेच. या मॅडमना मी कुठेतरी बघितलंय, पण कुठे नक्की आठवत नाहीये. आपण याआधी कुठे भेटलोय का? माझ्या वहिनीसमोर जाऊन तर दाखव. खूप त्रास दिलास तिला आतापर्यंत, पण आता नाही. नाही हो. सॉरी,
मला उगाच असं वाटलं की आपण याआधी भेटलोय कुठेतरी. अगं बाळा, या जगात की नाही एकसारखी दिसणारी 7 माणसं असतात. तुझ्यासारखीही असतील. गोड कुठली. तुम्ही यात. तिला माझ्यावर संशय तर आला नसेल. कॉन्फिडन्स प्रतीक, कॉन्फिडन्स. शांत. येस. ओहो. हाय छवी, कशी आहेस? नाही मी कामासाठीच चाललो होतो, तेवढ्यात तुझी आठवण आली. छवी, मला तुला काहीतरी सांगायचं आहे. माझ्या मनात आधी हे बोल. नाही, होल्ड. छवी, तू माझ्या आयुष्यात खूप स्पेशल आहेस. हे रे प्रतीक, डायरेक्ट कसं काय? हाय हॅलो झालं. मी इथेच कामासाठी आलो होतो, वगैरे वगैरे वगैरे. तुझी आठवण आली. हाय, आय लव्ह यू नाही बोलू शकत ना प्रतीक, डायरेक्ट कसं बोलणार ना? होणार. कॉन्फिडन्स. येस. काय हातात ठेव. हाय छवी. जरा असं नाही. हाय छवी, मला तुला काहीतरी सांगायचं आहे, माझ्या मनातलं. आय लव्ह यू छवी. फिरंग्या ऐक ना. त्या सगळ्या बायका आपल्याकडे कुठून आल्यात? हा, आळंदीच्या शाळेतून. का ग, काय आलं? नाही काही नाही. तू का टेन्शन मध्ये आता? ऐक ना फिरंग्या, आपल्याकडे त्याच्या बाहेर बायका आल्यात ना, त्यामधली एक बाई ना जरा विचित्र वाटते मला. म्हणजे ती आपल्या वहिनीकडे ना एकटक बघत होती. जरा असं वेगळंच वाटलं मला. झालं परत सुरू संशय घेणं. डिटेक्टिव्ह छवी. नाही तसं नाहीये फिरंग्या. अरे पण ती बाई आहे ना. ऐक ना छवी, नवीन लग्न झालंय साकेत दादाचं. नवीन सून आहे ती राजगुरूंची. उत्सुकता असते लोकांना, कोण आहे राजगुरूंची नवीन सुंदर सून वगैरे वगैरे, म्हणून बघत असतात. इतकंच, बाकी काय नाही तसं नव्हतं ते. ती खूप विचित्र नजरेने बघत होती वहिनीला. मला नाही माहिती, मला ना असं वेगळंच वाटलं काहीतरी. मला नाही पटलं ते. दाखव मला कोण आहे ती बाई. हा चल. हॅलो, हा प्रतीक. हॅलो छवी. हा बोल ना, पटकन बोल ना प्रतीक जरा. हा मी आलोय बाहेर. तू येतेस ना गेटवर? बाहेर? अगं बोलायचं होतं ना, आपलं ठरलं ना. तू ये पटकन, मी थांबलोय. ऐक ना प्रतीक, आता ना घरात खूप पाहुणे आले आहेत. साकीब दादू पण घरीच आहे, फिरंग्या पण आहे. तू एक काम कर ना, तू घरी ये ना, आपण इथे बोलूयात. आता मला बाहेर नाही पडता येणार लगेच. अगं छवी, मला पण दुसरं काम आहे आणि आता आतमध्ये आलो तर खूप वेळ जाईल. तू ये ना प्लीज बाहेर. हे बघ, जास्त वेळ नाही घेणार.
प्लीज छबी ये ना प्लीज बाहेर. ओके बर ठीक आहे येते मी. ये लगेच येस. बाय बाय. कोण आहे? ती इकडे दिसतीये. कोणती मावशी? हा प्रतीक बोल ना. हो मी येते बाहेरच येते. हो या बाईकडे बंदूक आहे. अनिकेत कोण आहे? कोण आहे? तू थांब. तू सोडणार नाही तुला. फिरंगी हा पुरुष आहे. राजनाथ. फिरंग्या थांब. फिरंग्या राजनाथ आहे. तू थांब. याला काही झालं तरी सोडू नको. चावी तू थांब. थांब. चावी थांब. तू सोड. ए, थांब. भावड्या ये. अरे त्याला पकडायला पाहिजे. राजनाथ, तू वेळीस का घर त्याच्याकडे. तू इकडे अरे त्याला पकडायला तू इकडे ये. अरे, तू इकडे ये. तू इकडे ये. फिरंग्या सोड ना. अरे मला त्याला पकडू दे ना. अरे त्याने काहीतरी केलं असेल तर थांब. ऐक
काय करतेस तू? अरे अरे यार तू मूर्ख आहेस का? तुला कळत का नाहीये? आणि का मध्ये पडलीस? मी करत होतो ना हँडल. त्याने काही केलं असतं तुला तर. फिरंग्या, आता हा विचार करायची ही वेळ नाहीये. अरे बहिणीला काही झालं असतं तर दादूची काय अवस्था झाली असती याचा विचार कर ना. दादू किती प्रेम करतो वहिनीवर. जर वहिनीला काही झालं असतं ना तर दादू सहन करू शकला नसता. फिरंग्या, ज्या व्यक्तीवर आपलं खूप प्रेम असतं त्या व्यक्तीला काहीही झालं तरी आपल्याला त्रास होतो, वेदना होतात. फिरंग्या, आणि समजा चुकून आज वहिनीच्या बाबतीमध्ये काही वाईट गोष्ट घडली असती ना तर दादूला जिवंतपणी मरण येताना भोगावं लागलं तू असतं. शांत हो. काही काय बडबड करतेस तू? तू शांत हो. शांत हो. असं काही झालं नाहीये. तो राजनाथ पळून गेलाय आणि वहिनी घरात सेफ आहे. That's it. ओके, तू शांत हो. नाही फिरंग्या, खरं प्रेम असंच असतं. आपल्या जोडीदाराला गमावणं ही कल्पनाच सहन होत नाही आपल्याला. आपण या गोष्टीचा विचारच नाही करू शकत. जर आपल्या जवळच्या व्यक्तीला काही झालं ना तर आपल्याला त्रास होतो. आपण सहन नाही करू शकत. थांब. काय बडबड करतेस तू? काय बडबड करतेस? तू इथे बस. इथे बस. इथे बस. शांत हो. छवी, काय इतके हायपर होतेस? तुझे बोलतेस ना त्यातलं काहीच घडलं नाहीये. आणि हल्ली ना काहीतरी विचित्रच वागायला लागलीस तू. वेगळंच काहीतरी वागतेस. शांत हो. आणि हे काय रथ पाणी? कधीपासून एवढी इमोशनल वगैरे व्हायला लागलीस? पुढे गेली ती स्ट्रॉंग छवी. तुला नाही कळणार खरं प्रेम काय असतं ते, कारण तू कधी कोणावर प्रेमच नाही केलंस. काय झालं हिला? छवी नक्कीच कोणाच्या तरी प्रेमात पडली. छवी, का काहीतरी एवढी बडबड केलीस? काही गरज नव्हती एवढं बोलायची. खरं सांग, प्रेमात पडलीस ना? नाही, तसं काहीच नाहीये फिरंग्या. मी दादू आणि वहिनीबद्दल बोलत होते. त्यांची काळजी वाटतेय मला. त्यांचं किती प्रेम आहे एकमेकांवर. त्यांच्यामध्ये कुठलाच दुरावा नको यायला. त्यांच्याच बद्दल त्यांच्या काळजीने बोलत होते. मला जे सांगायचं होतं ते सांगून झालंय माझं. आता तरी विश्वास बसला का? छवी, जिथे खूप सारवासारव करून उत्तर द्यावी लागतात तिथेच कुठेतरी पाणी मुरते असं बाईची नेहमी म्हणते. सो तू नक्कीच खोटं बोलतेस. आय एम शुअर तू प्रेमात पडलीस छवी. यू आर इन लव्ह. मे बी तुला ते रिअलाइज झालं नसेल पण मला जाणवतं. ठीक आहे, तू नको सांगूस, पण मी नक्की शोधून काढणार आहे तू कोणाच्या प्रेमात पडली असते.
या बाईकडे बंदूक आहे. तू थांब. अहो कोण होती ती बाई? हा तुमच्याबरोबर कशी आली आणि हातात तिच्या पिस्तूल? हो काय नाव होतं तिचं? इन्स्पेक्टर साहेब, आमच्याकडे आळंदीहून काही बायका आल्या होत्या. त्या बायकांपैकीच ती बाई होती जिच्याकडे पिस्तूल होती. नाही, तुम्ही आत्ताच्या आत्ता काहीतरी ऍक्शन घ्या. अहो आम्हाला खरंच माहित नाही काय झालं ते. ती आमच्या सोबत नव्हतीच. आम्हाला माहित नाही ती का अशी वागली ते. तुमच्या सोबत आली नाही म्हणजे? तुमच्या बरोबरच घरात आली ना? खोटं का बोलताय तुम्ही? बायो खरं सांगतोय, आम्हाला माहित नाही ती कोण होती, कुठून आली. काही कळलं नाही म्हणजे? अरे तुमच्या सोबत घरात आली ना, कोण होती ती? ती बाई नव्हतीच. हा तो राजनाथ होता. राजनाथ? राजनाथ? हो बायाजी. पण तो राजनाथ होता हे कसं कळलं? त्याला बाहेर पकडलं होतं मी, तेव्हा त्याचा अधिक माझ्या हाती लागला. तेव्हा कळलं तो राजनाथ होता म्हणून. फिरंगी हा पुरुष आहे. राजनाथ? फिरंग्या छबी थांब. छबी थांब. तू सोड. ए, थांब. शांभवी, घ्या. परत या शांभवीमुळे घरावर मोठं संकट आलं. इतकं मोठं की सगळ्यांच्या जीवावर बेतलं असतं. बेबी गप्प बस. हा तू मलाच गप्प करत राहा. पण एक लक्षात ठेव, हे जे काही चाललंय ना, तुला एक दिवस महागात पडणार. दादू दादू तू वहिनीशी जाऊन बोल आता. ती खूप घाबरली. अरे तिला आता तुझ्या आधाराची सगळ्यात जास्त गरज आहे. आपण सगळे बोलूया तिच्याशी. दादू तू जाऊन बोल वहिनीशी. बरं मी पण येते तुझ्यासोबत. आपण एकत्र बोलूया, ठीक आहे? पण आधी आता तू जा. हॅलो हॅलो कामिनी. कामिनी, तो राजनाथ इथे आला होता. राजनाथ इथे आला होता, इथे घरी आला होता. त्याने माझ्यावर गोळी झाडली.
तो इथे आला, त्याने गोळी चालवली म्हणजे? तो घरी आला होता. त्या राजनाथला शेवट राजगुरूंच्या घरचा पत्ता कळलाच. म्हणजे त्याला आता राजगुरूंचं घर कळालंय कुठे येते. म्हणजे तो राजगुरूंच्या घरी येऊन कधीही तुझ्या पास्ट बद्दल सांगेल त्यांना. आणि तुझा सरस्वतीबाईचा बदला घ्यायचं स्वप्न अपूर्ण राहिलं ग. वाटेल ते बोलू नकोस हा, मूर्ख मुली. मी असं अजिबात होऊ देणार नाहीये. तू एक काम कर, त्याचा पत्ता शोधून काढ. मी काय सांगते ते नीट ऐक. त्याचा पत्ता शोधून काढ. तो जगाच्या पाठीवर कुठेही लपला असेल ना, तू 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 त्याला शोधून काढ. तो सापडलाच पाहिजे. त्याला शोधून काढ. त्याचा पत्ता शोध. काही कर, तू शोध त्याला. राजनाथला शोधायचं काम पोलीस करतायत वहिनी.